विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 7वी विषय सामाजिक शास्त्र प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला आपण पेपर समजून घेऊया। सामाजिक शास्त्र यामध्ये भाग 1 इतिहास आहे। एकामागे योग्य शब्द भरा। शिवरायांनी टिंबटिंबवर व्रत केला। उत्तर आहे मिर्झा राजा जयसिंग। महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र पंढरपूर होते। टिंबटिंब हा शिवरायांनी तयार करून घेतलेला फारसी संस्कृत शब्दकोश आहे। उत्तर आहे राजव्यवहार कोश। होयसळ घराण्यातील टिंबटिंब राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला। उत्तर आहे राजा विष्णुवर्धन। गटात न बसणारा शब्द लिहा। पुणे, सुपे, चाकण, बंगळूर। उत्तर आहे बंगळूर। बुर्जपत्रे, मंदिरे, ग्रंथ आणि चित्रे तर उत्तर आहे मंदिरे। मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पुढील आकृत्या पूर्ण करा। सुरुवातीच्या काळात शिवरायांनी जिंकलेले किल्ले यामध्ये सुरुवातीला तोरणा, रायगड, पुरंदर आणि सिंहगड। त्यानंतर कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगणारे संत त्या ठिकाणी चैतन्य, नामदेव, एकनाथ, कालिदास आणि सूरदास असे आपण लिहू शकतो। म्हणजे काय ते लिहा। इतिहास म्हणजे काय तर इतिहास म्हणजे घडून गेले भूतकाळात घडलेल्या घटनांची विशिष्ट कालक्रमानुसार केलेली नोंद म्हणजे इतिहास होय। बुद्रुक म्हणजे काय जुने किंवा मोठे गाव जे एका लहान किंवा नवीन वस्तीपासून वेगळे ओळखले जाते। वतन म्हणजे काय तर वारस हक्काने किंवा शासनाकडून मिळालेली जमीन, पद किंवा अधिकार याला वतन असे म्हणतात। नावे लिहा। खेळणा किल्ल्याला शिवरायांनी दिलेले नाव विशाळगड। इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या वाकरी असलेले ठिकाण सुरत। बारुडाचे रचनाकार एकनाथ, संत एकनाथ। पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय होते तर उत्तर आहे राजगड। बखर म्हणजे काय तर बखर म्हणजे शब्दाची उत्पत्ती अरबी भाषेतील खबर या शब्दापासून झालेला आहे। गुजराती भाषेचे आद्य कवी कोण आहे तर गुजराती नरसिंह मेहता। स्मारकामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर किल्ले, मंदिरे, लेणी, गुफा, समाधी स्थळे इत्यादी। आता भाग 2 नागरिकशास्त्र सुरू होतोय। आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे स्वतंत्रता प्राप्त करणे हे होते। टिंबटिंब या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही। उत्तर आहे इंग्लंड। टिंबटी ही संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा आहे। उत्तर आहे संसद। पुढील आकृत्या पूर्ण करा। न्यायाचे 3 प्रकार आर्थिक न्याय, सामाजिक न्याय व राजनैतिक न्याय। भारतीय संसदेत यांचा समावेश होतो। राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे भारतीय संसदेचे भाग आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राइब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा। परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। चूक बरोबर लिहा। भारतात एकूण 10 केंद्रशासित प्रदेश आहेत। चूक आहे भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत सार्वभौम देश झाला हे उत्तर चुकीचं आहे। भारत स्वतंत्र झाला। सार्वभौम 26 जानेवारी 1950 रोजी झाला। जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधी म्हणून सरकारची स्थापना होते तर बरोबर आहे। शेषाधिकार म्हणजे काय ते लिहा। भारतीय राज्यघटनेनुसार केंद्र आणि राज्य यांच्या अधिकाराचे विभाजन केले आहे। संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची। शेषाधिकार म्हणजे या तिन्ही सूचीमध्ये नसलेल्या कोणत्याही विषयावर कायदा करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा उरलेला अंतिम अधिकार जो की आपल्या भारतामध्ये केंद्र सरकारकडे आहे। आता भूगोल विभाग सुरू होतोय आपला। योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे। हवेचा दाब टिंबटिंब परिमाणात सांगतात। उत्तर आहे मिलीबार। उष्ण वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब ही वनस्पती प्रामुख्याने आढळते। उत्तर आहे निवडुंग। चंद्रवंशाला झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात। उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात। कोणत्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात तर ज्या वाऱ्यांचा उगम ध्रुवीय प्रदेशामध्ये होतो आणि जे वर्षभर नियमितपणे वाहतात त्या वाऱ्यांना ध्रुवीय वारे म्हणतात। उधाणाची भरती केव्हा येते तर अमावस्या आणि पौर्णिमेला उधाणाची भरती ओहोटी येत असते। तेचचे मासे प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात तेचचे मासे प्रामुख्याने आफ्रिका खंडातील उष्ण व दमट प्रदेशात आढळतात। त्या स्लिपिंग सिकनेस नावाचा आजार पसरवतात। पृथ्वीचे परिवलन कशास म्हणतात पृथ्वीचे परिवलन म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्या आसाभोवती फिरणे होय। आता फरक स्पष्ट करायचा आहे। लाट व सुनामी लाट याच्याविषयी फरक या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, लाट म्हणजे काय मुख्यतः फक्त वाऱ्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागाची हालचाल होते त्याला लाट म्हणतो। सुनामी लाट म्हणजे समुद्राखालील भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूस्खलन यासारख्या मोठ्या भूगर्भीय घटनामुळे
उंच लाटा निर्माण होतात. असा यांच्यातला फरक आहे. मित्रांनो, तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अद्यापही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस. आता टिपा लिहा. टायफून. टायफून म्हणजे काय तर या ठिकाणी दिलेलं आहे. टायफून हे एक चक्रीवादळाचे नाव आहे जे जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये चक्रीवादळ दिले जाते. हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आहे ज्याला सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे मोठे नुकसान होते. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात विशेषतः चीन, जपान, फिलिपाईन्स आणि आशिया खंडाच्या पूर्व व आग्नेय किनारी भागात येणाऱ्या चक्रीवादळांना टायफून असे म्हणतात. टुंड्रा प्रदेशातील मानवी जीवन. टुंड्रा प्रदेश हा जगातील सर्वात थंड हवामानाचा प्रदेश आहे जो उत्तर ध्रुवाच्या आर्क्टिक आसपास आहे. उदाहरणार्थ नॉर्वे, स्वीडन, रशियाचा उत्तर भाग, उत्तर कॅनडा, ग्रीनलँडचा किनारा येथील जीवन अत्यंत खडतर आहे. पुढील विधानाची भौगोलिक कारण लिहायची आहे. दर पौर्णिमेत चंद्रग्रहण होत नाही तर त्याचं कारण असं आहे मित्रांनो, दर पौर्णिमेत चंद्रग्रहण का होत नाही, कारण या ठिकाणी पृथ्वीची कक्षा आणि चंद्राची कक्षा यामध्ये 5 अंशाचा कोन असतो. त्यामुळे प्रत्येक वेळेस चंद्राची सावली पृथ्वीची सावली चंद्रावर पडत नाही. वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो, हे भौगोलिक कारण आहे. हवा नेहमी जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते, त्यामुळे हा फरक नसेल तर हवा वाहत नाही म्हणजे वारे निर्माण होत नाही. टुंड्रा प्रदेशातील वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते, कारण टुंड्रा प्रदेशामध्ये जास्त करून -200 ते -300 असे तापमान असते. दीर्घकाळ हिवाळा असतो आणि अल्पकाळ उन्हाळा असतो, त्यामुळे ते वनस्पती जीवन सुद्धा अल्पकाळ टिकणारे असते. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि हो, तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. Thank you. Subscribe for more videos and lastly don't forget to subscribe my channel. Thank you.